कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। खालापूर तालुक्यातल्या केळवली गावात रस्ता दुरुस्तीचं सुरू असलेलं शासकीय काम रोखण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 7 जणांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। 14 ते 16 मे 2025 या कालावधीत घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासन खवळलं असून पोलिसांनी कठोर भूमिका घेतलेली आहे। केळवली ते खरवई आदिवासी वाडी दरम्यान जिल्हा परिषदेचं रस्ता दुरुस्तीचं काम सुरू होतं, मात्र काही ग्रामस्थांनी बेकायदेशीरपणे जेसीबीद्वारे खोदकाम करत अधिकाऱ्यांना धमकावलं आणि पोलिसांच्या उपस्थितीत सुद्धा काम थांबवण्याचा प्रयत्न केला। या प्रकारामुळे शासकीय यंत्रणेला मोठा अडथळा निर्माण झाला। या प्रकरणी जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचे उपअभियंता निलेश खिल्लारे यांच्या तक्रारीवरून नारायण शिवराम दिसले, प्रशांत लक्ष्मण दिसले, वैभव दत्तू दिसले, अक्षय मोतीलाल दिसले, अंकुश रोहिदास मराडे, सुनील देवराम दिसले आणि कल्पेश दशरथ दिसले यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल निलेश कांबळे करत आहेत। विशेष म्हणजे संबंधित रस्ता ग्रामपंचायतीच्या हद्दीत नसल्याचं स्पष्ट असताना सुद्धा बेकायदेशीर हस्तक्षेप करण्यात आल्यानं ग्रामसेवक महेश मसे यांनी सुद्धा स्वतंत्र तक्रार दिलेली आहे। त्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर झालेलं असून प्रशासनाकडून दोषींवर कठोर कारवाई होणार आहे। दरम्यान महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या तत्परतेमुळे अडथळा बाजूला सारून रस्त्याचं काम पूर्ण करण्यात आलं। हा रस्ता आता वाहतुकीसाठी खुला झालेला आहे। शेतकरी आणि ग्रामस्थांना याचा मोठा फायदा होणार आहे। विशेषतः आगामी शेतीच्या हंगामात या मार्गाचं महत्त्व अधिक वाढणार आहे। या प्रकरणातून शासकीय कामात अडथळा आणल्यास कायद्यानं हात आखडता घेतला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे। अधिकारी वर्गाच्या वेळीच घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।